टोमणा वाटतोय तुला? हेच तर तुझ्या डोक्यात आहे ना दक्ष? मला विचारशील तर मला या गोष्टी ना आधी कधी पडल्या आणि ना आता पडतायत. हे तुझं रूप माझ्यासाठी खूप नवीन आहे. मला आतापर्यंत फक्त तो प्रेमळ आणि मस्तीखोर दक्ष माहीत होता. अनफॉर्च्युनेटली तो तू नाही आहेस. ते सगळं आता पुढे. मी तुझ्याकडून गेले 3 वर्षे या मूर्खाच्या मागे फिरून कंटाळलोय मी. होप सो यापुढे तू तेवढी काळजी तरी घेशील, कार्तिक तिरकसपणे म्हणाला. तू नीट बोलायचं नाही असंच ठरवलंयस का? तसं नाही आहे दक्ष, पण नितीनची नजर कशी आहे ते तुलाही माहिती आहे आणि मलाही. आधीचं ठीक होतं, पण आता दीक्षा तुझी बायको आहे. तुझा रिव्हेंज वगैरे सगळं ठीक आहे, पण तिच्या कॅरेक्टरवर कोणीही बोट दाखवलेलं मला चालणार नाही, कार्तिक कठोरपणे म्हणाला. एक विचारू? विचार. तू तिची एवढी काळजी का करतोस? ज्या मुलीने आपल्यासोबत एवढं काही केलं तिचा इतका कळवळा का कार्तिक? कारण त्याच मुलीने कधी काळी माझा जीव वाचवला होता आणि तिचे उपकार मी कधीच विसरणार नाही. आय होप तुझ्या मनात बाकी कसली शंका नाही आहे माझ्याविषयी? कमॉन कार्तिक, असं काही नाही आहे माझ्या मनात. बरं चल तू हो पुढे, आम्ही येतो. कार्तिक दक्षचा निरोप घेऊन गाडीत बसला आणि निघून गेला. दीक्षा आवरून बाहेर निघून आली. दक्ष गाडीला टिकून तिची वाट पाहत होता. त्याची नजर तिच्या येण्याकडे लागली होती. इतक्यात समोरून ती येताना दिसली. स्काय ब्ल्यू कलरची सिल्कची साडी, डिझायनर ब्लाऊज, गळ्यात मंगळसूत्र नि हातात हिरव्या बांगड्या, हातावर सजलेली लाल चुटूक मेहंदी. दक्ष क्षणभर तिच्या ठरवून गेला. ती त्याच्यासमोर उभी राहिली. दक्ष, तिने त्याला हाक मारली. लुकिंग ब्युटिफुल बायको. दक्षने अलगद तिचा हात ओढून तिला मिठीत घेतलं. दक्ष, काय करतोयस? सोड मला. दीक्षा त्याच्या मिठीतून स्वतःला सोडून घ्यायचा प्रयत्न करू लागली. तसं त्याने तिला अजून जवळ घेतलं. किती ती धडपड बायको. एवढं सुंदर तयार व्हायची खरंच गरज आहे का काही? ओहो, हाऊ स्टुपिड ऑफ मी. नितीन आलाय ना इथे? मी तर विसरलोच होतो. माझी बायको माझ्यासाठी नाही तर त्याच्यासाठी तयार झाली आहे ते. दक्ष कुस्तीत हसत म्हणाला. काय बरळतोयस तू दक्ष? अक्कल आहे का तुला? सोड मला. दीक्षा त्याला दूर सारत म्हणाली. नाही सोडणार. काय करशील तू? आरडाओरडा करशील? कर ना, बिंदास कर. आणि मग सगळे जमले ना की सांग, हा माझा नवरा रोमांस करत होता म्हणून मी ओरडले. दक्ष कुचकट हसत म्हणाला. तुला मी इतकी मूर्ख वाटले का दक्ष? हे असलं काहीतरी चाइल्डिश वागायला? गैरसमज आहे तुझा. ती चेहरा दुसरीकडे वळवत म्हणाली. तिचा राग पाहून त्याला हसू यायला लागलं. त्याने गाडीचा दरवाजा उघडून तिला गाडीत ढकललं आणि तो ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला. तू ना खरंच डीडी आहे, दुष्ट दक्ष, दीक्षा फणकावून म्हणाली. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट बायको, दक्ष खोटं खोटं हसत म्हणाला. त्याने कार स्टार्ट केली. बराच वेळ झाला तो ड्राईव्ह करत होता. दोघेही गाडीत शांत बसून होते. ए बायको, मला हॉनेस्टली सांग हा, तुला नितीनला पाहून काही फील होत नाही का गं? दक्ष मुद्दाम विषय छेडत म्हणाला. मला काय फील होतं काय नाही याचा विचार तू नाही केलास तरच चांगला आहे दक्ष. मी माझ्या फिलिंग्स सांभाळायला समर्थ आहे. त्यामुळे तुला जर असं वाटत असेल मी तुझ्यासमोर रडेन, आरडाओरडा करेन, तर तसं काहीही होणार नाही आहे. मला तसं काहीच वाटत नाही दीक्षा, कारण मला माहिती आहे तू किती निर्लज्ज आहेस ते. तुला काय एक नाही तर दुसरा, तुझ्याकडे काय ऑप्शन रेडीच असतील, दक्ष हसत म्हणाला. पण त्याचं बोलणं ऐकून मात्र दीक्षाचा संताप झाला. स्टॉप द कार, दीक्षिता थंडपणे म्हणाली. व्हॉट? आय सेड स्टॉप द कार, दीक्षा परत एकदा म्हणाली. तसं दक्षने गाडी साईडला घेतली. बोला मॅडम, आता तुमचा काय विचार आहे, दक्ष तिरकसपणे म्हणाला. पण तो बोलेपर्यंत ती गाडीतून खाली उतरली. तू जाऊ शकतोस, दीक्षा थंड नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाली. तसा तो पटकन गाडीतून उतरून तिच्याजवळ आला. काय नाटक आहे हे, दक्ष चिडून म्हणाला. हा प्रश्न तर मी तुला विचारायला हवा ना दक्ष, काय नाटक लावलेस तू हे? रोज रोज असं टॉर्चर करण्यापेक्षा एकदाच काय ते बोलून मोकळा का होत नाहीस तू? आणि असा कितीसा ओळखतोस रे तू मला, की माझं कॅरेक्टर सर्टिफिकेट देतोयस तू? सतत नितीनचं नाव पुढे करून काय सिद्ध करायला बघतोयस? मला किती त्रास होतोय ते? होतोय ना त्रास, पण तो दूर गेलाय म्हणून नाही, तर त्याने माझा विश्वासघात केलाय म्हणून. आणखी एक गोष्ट, तू जर मला अबला वगैरे समजत असशील तर तो तुझा गोड गैरसमज आहे. तू काय खेळ खेळतोयस ते तर मी शोधूनच राहणार, दीक्षा संतापात म्हणाली. ओह, मला धमकी? या दक्षला आवाज खाली करून बोलायचं माझ्याशी, नाहीतर मी माझ्या मर्यादा विसरून जाईन, समजलं तुला? दक्ष तिचा हात पिरगाळत म्हणाला. दक्ष, हात सोड, आपण बाहेर आहोत. तुला कळतंय का तू काय वागतोयस ते? नाही सोडणार, जा. काय करणार आहेस तू? ही अक्कड ना माझ्या पुढे नाही दाखवायची, समजलं? तुला जमिनीवर आणायला फार वेळ लागणार नाही मला. मी माझ्या लिमिट्समध्ये आहे ना, तेच ठीक आहे तुझ्यासाठी. नाहीतर नाहीतर काय मिस्टर दक्ष, जबरदस्ती करशील माझ्यावर? ओह, तुला तर लायसन्स मिळाले ना,
तू कितीही प्रयत्न कर, मी तसं होऊ देणार नाही. ओह, मला चॅलेंज? हां, दिलं चॅलेंज. काय करशील? ओके, आता दाखवतोच तुला मी काय करू शकतो ते. दक्षने तिचा हात पकडून तिला गाडीत बसवलं. गाडी भरधाव रस्त्याला लागली. गाडीने चांगला स्पीड पकडला होता. दक्ष रागाने लालेलाल झाला होता. थोडं पुढे गेल्यावर गाडी एका सुनसान रस्त्याला लागली. दीक्षाला आता मात्र जरासं टेन्शन यायला लागलं होतं. ती बोलून बसली होती खरी, पण हा सायको माणूस खरंच तिच्यासोबत कुठे जातोय आपण दक्ष? तिने चिडून विचारलं. आवाज बंद. नाही करणार बंद. कुठे नेतोयस तू मला? वा रे वा, आता तू माझ्यावर जबरदस्ती करून तुझी मर्दानगी दाखवणार का दक्ष? तुझ्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय ठेवायची म्हणा. दीक्षा, शटअप, दक्ष ओरडला. ओरडू नकोस, दीक्षाही ओरडली. तसं दक्षाने करकचून ब्रेक मारला. दीक्षा, जास्त तोंड चालू नकोस, नाहीतर? दक्ष तिच्याजवळ जात म्हणाला. नाहीतर काय? हां, नाहीतर काय करशील? दीक्षा चिडून त्याच्या डोळ्यात पाहत होती. तोही तितक्यात गुस्सात होता. त्याची नजर तिच्या चेहऱ्यावरून तिच्या ओठांवर गेली आणि त्याच्याही नकळत तो पुढे झुकला. दीक्षा बावरून त्याच्याकडे पाहत होती. तो अगदी जवळ आला होता. तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकणार तोच दीक्षाने जोर लावून त्याला मागे ढकलून दिलं आणि दक्ष भानावर आला. त्याने काही न बोलता कार स्टार्ट केली आणि घराच्या दिशेने वळवली. गाडीत ही दोघे शांतच होते, आपापल्या विचारात हरवलेले. का करत होतो मी? तिला किस करणार होतो? आर यू मॅड दक्ष? त्याच्या मनात कालवाकालव होत होती आणि स्वतःचाच राग येत होता. रागाच्या भरात त्याने स्टिअरिंगवर मूठ आपटली. तशी दीक्षा एकदम दचकली आणि तिने मान वळवली. दोघे घरी आले तेव्हा हॉलमध्ये अनुराधाबाई आणि नितीनच्या आई बसल्या होत्या. आलात होय? आम्हाला वाटलं आता डायरेक्ट हनीमून करूनच येत आहे घरी. नितीनच्या आईने टोमणा मारला. तसं दक्षचं डोकं परत सटकायला लागलं होतं. अनुराधाबाईंच्या ते लक्षात आलं. दक्ष, दीक्षा, जा बाळांनो, चेंज करून जेवायला या. त्यांनी विषय बदलला. आई, मला भूक नाही आहे, दीक्षा शांतपणे म्हणाली. घ्या. इकडे सासूबाई थांबल्यात जेवायच्या आणि ही मात्र खुशाल म्हणते हिला भूक नाही आहे म्हणून. परत नितीनच्या आईने भोचकपणा केलाच. आई, आलेच मी आवरून. दीक्षा पटकन वर निघून गेली. दक्ष आणि दीक्षा दोघेही आवरून जेवायला खाली आले. जेवतानाही दोघांचे लक्ष नव्हतं. कसेबसे 2 घास पोटात ढकलून दोघे झोपायला निघून गेले. रूममध्ये गेल्यावर ही दोघे शांतच होते. दीक्षा सरळ बेडवर आडवी झाली तर दक्ष बाहेर बाल्कनीत निघून गेला. काय चाललंय यार? हे मला वाटतंय तितकं सोपं नाही आहे. तिला पाहून का असं वाटतं की माझं काहीतरी चुकतंय. खरंच कार्तिक म्हणतो तशी ती इनोसंट असेल का? पण मग ते पुरावे, ते कसे खोटे असतील? नाही, हे निव्वळ तिचं नाटक आहे. हो, असंच असणार आहे. दिसते तेवढी साधी नाही. पण दक्ष, काय करायला निघालेलास तू आज? असा कसा कंट्रोल केला तुझा? आजवर एवढ्या मुली तुझ्या आपसात भटकत होत्या, पण कॅज्युअल फ्लर्टिंग व्यतिरिक्त तू त्यांना तुझ्या जवळही येऊ दिलं नाहीस आणि आज तूच तिच्याजवळ तुझ्या सगळ्यात मोठ्या दुश्मनाजवळ जात होतास. स्टॉप इट दक्ष, कंट्रोल युअर सेल्फ. पण ती त्या नितीनविषयी बोलते ते मला अजिबात आवडत नाही. त्याचा विचारही तिने करायला नको. वाव दक्ष, गेली 3 वर्ष तूच तिला त्याच्या कचाट्यात टाकलं होतंस ना, आणि आता काय म्हणून उपरती होतोय तुला? ओ गॉड, धिस इज सो कॉम्प्लिकेटेड. दक्षने खसा चेहऱ्यावर हात घासले आणि खोल श्वास घेतला. इकडे दीक्षा झोपायचा प्रयत्न करत होती, पण झोप तिच्यापासून कोसो दूर पळाली होती. राहून राहून तिच्या डोळ्यासमोर दक्षाचा चेहरा येत होता. राग तर खूप होता, पण तो जेव्हा जवळ आला तेव्हा त्याच्या डोळ्यात काही क्षण तिला वेगळेच भाव दिसले होते, ज्याने ती बावरली होती. तो असं का वागला असेल याचा ती विचार करत होती. आजपर्यंत त्याने तिला कधी स्पर्श केला नव्हता, अगदी त्यांच्या फर्स्ट नाईटलाही नाही. आणि आज तो असा अचानक. तिचे डोळे भरून आले. तिच्या संयमाची आणि सहनशक्तीची कसोटी सुरू होती. त्याचं सतत तिला टोचून बोलणं तिच्या जिवारी लागत होतं. दक्ष, तुला तुझ्या प्रत्येक कृतीचा हिशोब द्यावा लागेल मला. ज्या दिवशी मला सत्य काय आहे ते कळेल ना, त्या दिवसानंतर तुझं जीणं हराम करून सोडेन मी. जस्ट वेट अँड वॉच. जितका त्रास तू मला आत्ता देतोयस ना, त्याहून कैक पटीने जास्त तुला त्रास होणार आहे. आय विल मेक शुअर. दीक्षा स्वतःला परिस्थितीशी लढण्यासाठी तयार करत होती. तिने मनाशी काहीतरी ठरवलं आणि ती विचार करतच झोपी गेली. आज संध्याकाळी रिसेप्शन असल्याने दक्ष सकाळी लवकर उठून कामाला बसला. तो लॅपटॉपवर काम तर करत होता, पण त्याचं लक्ष उडालं होतं. दीक्षा आंघोळ करून बाहेर आली तसं दक्षचं तिच्याकडे लक्ष गेलं. तिचे ओले केस तिच्या चेहऱ्यावर रोळत होते. चेहरा टवटवीत दिसत होता, फक्त जराशी कॉम्पॅक्ट आणि ओठांवर पिंकिश लिपस्टिक, पण तेही तिला सुंदर बनवत होतं. दक्षचं परत तिच्या ओठांकडे लक्ष गेलं
आणि त्याला कालचा प्रसंग आठवला. त्याने विचार झटकले, पण तरीही मन मात्र अस्वस्थ झालं होतं. लॅपटॉप बाजूला ठेवून त्याने डोळे बंद केले. कालच्या प्रकारानंतर सतत तिच्याकडे नजर वळते. तिचा इनोसंट चेहरा काळजात कालवाकालव करतोय माझ्या. मूर्खासारखा वागलोय मी काल. दक्ष, हे सगळं इतकं कॉम्प्लिकेटेड करू नकोस. दक्ष स्वतःला बजावू लागला. तो विचार करत असताना त्याच्या कानावर हाक पडली. दक्ष, आत्या. आवाज ऐकून दक्षने डोळे उघडले. समोर त्याची आत्या त्याच्यासाठी कॉफी घेऊन उभी होती. तू कधी आलीस? दक्षने उठून तिला मिठी मारली. मगाशीच आले. म्हटलं माझ्या राजासाठी कॉफी घेऊन जावी. आत्या दक्षच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाली. बरं झालं तू आलीस. हो का? मग लग्नाला का नाही बोलावलंस? एवढी सोन्यासारखी सूनबाई आणलीस तर सन्मानाने आणायचं ना तिला. हे असं अचानक परस्पर लग्न कशाला करायचं? आत्या दीक्षाकडे पाहत म्हणाल्या. सॉरी ग. असू देत असू देत. दीक्षा, मी दक्षची अनघा आत्या बरं का. काय रे घोड्या, निदान ओळख तरी करून दे बायकोशी. आणि हे काय, तू आज काम करतोयस? दीक्षा, याला जरा ओरडत जा, नाहीतर हा असाच वागत राहील. आजच्या दिवशी काम करणं गरजेचं आहे का? एवढी सुंदर बायको समोर असताना तिच्याकडे पाहायचं सोडून तुझी नजर लॅपटॉपकडे वळतेच कशी रे? आणि तू ग, याच्यावर रागवायचं सोडून शांत काय उभी आहेस? चला पटकन आवरून दोघांनी खाली निघून या. आत्या खोटं खोटं रागवत म्हणाल्या. हो आत्या, येतो. दीक्षा कसंबसं म्हणाली. दोघांनी सोबत या. आत्यांनी नजरेने त्यांना दटावलं आणि खाली निघून गेल्या. दीक्षा उदास मनाने तयारीला लागली. तिचं आवरून झाल्यावर ती बाल्कनीत निघून गेली. तसं दक्षने आवरायला घेतलं. थोड्या वेळाने दोघेही खाली निघून गेले. सगळे नाश्ता करायला बसले होते. दीक्षा सगळ्यांना सर्व करत होती. दीक्षा, तू काय हे सगळं करतेस? लोक आहेत आपल्याकडे त्यासाठी. ये बस आणि नाश्ता करून घे आमच्यासोबत. आत्या म्हणाल्या तशी दीक्षा त्यांच्या शेजारी बसली. नाश्ता संपवून दक्ष रूममध्ये निघून गेला. दीक्षाही वर चालली होती की आत्यांनी तिला बोलावलं आणि तिच्या हातात एक बॉक्स ठेवला. बघ, आवडतायत का? त्या हसल्या. दीक्षाने बॉक्स ओपन केला. आत सुंदरसे सोन्याचे तोडे होते. आत्या, हे सगळं कशासाठी? असू देत ग. जे काही झालं पूर्वी त्यानंतर दक्ष पूर्ण विखुरला होता. अशाच नव्हती परत कधी सावरेल अशी. पण तू त्याच्या आयुष्यात आलीस आणि तो परत माणसात यायला लागला. आत्याचे डोळे भरून आले. आत्या, असं काय झालेलं तेव्हा? दीक्षाने विचारलं. त्याचा जीव होता ग खूप. पण आत्या पुढे बोलणार तेच अनुराधाबाई खाली आल्या आणि त्यांचं बोलणं अर्धवट राहिलं. आत्या तर गेल्या, पण दीक्षाच्या विचारांची चक्र जोरात फिरायला लागली होती. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.